आपली सगळी आवत नांगरे सगळं डोंगर काम सोडून आम्ही तिकडे सगळे लहान थोर बाया पोरं सगळे घेऊन बीडला जाणार आहे दरांगे पाटलाकडे सगळी। बरं आमचा पांडुरंग बीडला येणार आहे। त्याच्या मंडळी गावगडा यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आमचा पांडुरंग बीडला येणार आहे, आम्ही सुद्धा येणार आहोत असे म्हणणाऱ्या बाबांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना पाहण्यास मिळत आहे। सध्या पांडुरंगाची आषाढी वारीला लाखो वारकरी गेल्याचे पाहण्यास मिळत आहे। हे असले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे गेल्या 8 महिन्यापासून संघर्ष करत आहेत। मराठा आरक्षणाचा तोडगा काढण्याकरता सरकारने 1 महिन्याचा वेळ दिला आहे, तो आता अवघ्या 8 दिवसात संपणार देखील आहे। यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात शांतता रॅली काढण्याचे आयोजन केले असून या रॅलीत प्रत्येक जिल्ह्यातील गावागावातून मराठा बांधव सहभागी होणार असून बीड ह्या ठिकाणी 11 तारखेला जरांगे पाटील यांची शांतता रॅली निघणार असून या ठिकाणी मनोज जरांगे पाटील येणार आहेत, तर ते आमचे पांडुरंग आहेत। आम्ही आमच्या पांडुरंगाला भेटण्याकरता आमचे सगळे मुलं बाळ लेकरं सगळे सोबत घेऊन येणार असल्याचे म्हणणारा असा बाबांचा एक प्रचंड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहण्यास मिळत आहे। सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये हे बाबा असे आवाहन करीत आहेत की बीड या ठिकाणी शांतता रॅली निघणार आहे, या शांतता रॅलीमध्ये मनोज जरांगे पाटील हे येणार आहेत। त्यांच्या ह्या शांतता रॅलीमध्ये आम्ही सहभागी होण्यासाठी मुलं बाळ लेकरं आम्ही सर्वजण त्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। आम्ही आमच्या शेतातील सर्व कामे आवरले असून आता येणाऱ्या 11 तारखेला आम्ही खूप मोठ्या संख्येने ह्या रॅलीमध्ये सहभागी होणार असल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना पाहण्यास मिळत आहे। 11 तारखेला बीड ह्या ठिकाणी शांतता रॅली निघणार आहे। बीड जिल्ह्यातील गावागावातून मराठा बांधव ह्या रॅलीमध्ये किती संख्येने सहभागी होतो हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। असेच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।